Hello dear students, today we are going to learn 1.5 Children are going to school. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 7वीच्या पुस्तकातील 1.5 Children are going to school या पोएमचा अभ्यास करणार आहोत. निदा फाजली was a prominent Hindi and Urdu poet. He has written many different types of songs and poems. He was honored with the National Harmony Award. He was awarded Padma Shri by the Government of India. निदा फाजली हे हिंदी आणि उर्दू कवी आहेत. विविध प्रकारचे सॉंग्स आणि पोएम्स लिहिलेले आहेत. तसेच त्यांना नॅशनल हार्मोनी अवॉर्ड या अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे. तसेच भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. इन दिस पोएम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग वेन चिल्ड्रेन गो टू स्कूल. विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत जातात तर काय काय घडते याचे सुंदर चित्रण त्यांनी या कवितेत मांडलेलं आहे. तर पुढे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, तर ते पाहूया. थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ऑकेजन्स. डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग्स यूजिंग ॲट लीस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्सेस. डिस्क्राईब युअर इमोशन्स फिलिंग्स अलॉंग विथ युअर सेन्सरी. 5 सेन्सेस म्हणजे काय? 5 सेन्सेस. व्हॉट यू सी म्हणजे तुम्ही शाळेत जाताना काय काय पाहतात, तुम्ही शाळेत जाताना काय काय ऐकतात. व्हॉट यू टेस्ट म्हणजे आपण जिभेने काय काय टेस्ट करतो. व्हॉट यू फील और टच म्हणजे आपल्याला काय वाटते किंवा आपल्याला स्पर्श कसा जाणवतो. व्हॉट यू स्मेल म्हणजे आपण नाकाने वास घेतो. तर हे 5 सेन्सेस आहेत. तर आपण शाळेत जाताना काय काय एक्सपिरियन्स करतो किंवा आपल्याला काय काय अनुभव येतात ते इथे आपल्याला मांडायचं आहे. तर पुढे पहा, आपल्याला येथे ऑकेजन्स दिलेले आहेत. व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज. खूप सकाळी किंवा पहाटे ज्यावेळेस सूर्य उगवलेला नसतो तर तेव्हा काय काय घडते. तर एव्हरीथिंग इज काम अँड क्वाईट. फ्यू पीपल आर सीन ऑन द रोड म्हणजे काही लोक रस्त्यावर दिसतात. द cocks are crowing, the birds are chirping and singing. Sweet sounds refresh our minds, and the atmosphere is pleasant. We feel fresh. Early morning, at or a little after sunrise म्हणजे सूर्य उगवल्यानंतर उजाडल्यावर काय काय घडते. तर most people are fully awake. They start their chores. The sounds of their activities are heard. Tender rays of the sun makes the atmosphere warm. We hear the hustle and bustle of village city life. The light pleasant breeze pleases all. At the time of school prayer and assembly, the bell rings for the prayers. Students are praying devotionally. There is complete silence everywhere. There is serene atmosphere. Students are prepared for their daily lessons. They move to attend the assembly with great enthusiasm. तर विद्यार्थ्यांनी उरलेल्या प्रसंगाविषयी त्यांच्या वहीमध्ये स्वतः प्रयत्न करून लिहायचं आहे. तर पुढील विषय काय काय आहेत? लंच टाईम, ॲट होम और ॲट अ फंक्शन, ऑन द प्लेग्राउंड, बिफोर सनसेट, ॲट सनसेट आणि बेड टाईम. सम यूजफुल वर्ड्स: स्ट्रॉंग विंड, लाईट ब्रीज, ब्राईट सनलाईट, हॉट सन, डार्क, पिच डार्क, प्लीजंट, कूल, कोल्ड, हॉट, वार्म, बर्ड्स चिर्पिंग, बेल्स, हॉर्न्स, whistles, स्वीट साऊंड्स, नॉईज, क्वाईट, सिरीन, नाईस, noble, free, delicious. What do you see on your way to school every day? List at least 5 of the places or people. रोज शाळेत जाताना तुम्हाला काय काय दिसते, तर कोणत्याही 5 ठिकाणांची किंवा व्यक्तींची नावे लिहायची आहेत. तर प्लेसेस येथे पहा. व्हेइकल्स, शॉप्स, टेम्पल्स, बिल्डिंग्स, ट्रीज. तसेच पर्सन्समध्ये ग्रीन ग्रॉसर म्हणजे भाजी विक्रेता, स्टुडंट्स, मिल्कमॅन, ऑफिस गोअर्स, वर्कर्स. तर आता आपण कवितेला सुरुवात करूया.
चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल म्हणजे मुले शाळेत जात आहेत. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. वन्स अगेन द स्काय बाउज हिज हेड इन रिस्पेक्ट फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. आता यातील शब्दार्थ: मॉर्निंग म्हणजे सकाळ, लाईट म्हणजे प्रकाश, स्प्रेड म्हणजे पसरणे, ओव्हर द अर्थ म्हणजे पृथ्वीवर, वन्स अगेन म्हणजे पुन्हा, पुन्हा एकदा, स्काय म्हणजे आकाश, बाउज म्हणजे नतमस्तक होणे, हेड म्हणजे डोके, रिस्पेक्ट म्हणजे आदर. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स म्हणजे सकाळ झालेली आहे किंवा सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला आहे पृथ्वीवर, ओव्हर द अर्थ. वन्स अगेन द स्काय बाउज हिज हेड इन रिस्पेक्ट फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. तर मुले शाळेत जात आहेत म्हणून पुन्हा एकदा आकाश धरतीला नतमस्तक झालेले आहे, धरतीला आदराने नतमस्तक झालेले आहे. सेकंड स्टँजा. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर ड्रेस अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन वेट्स अँड स्माईल ऑन वन साईड ऑफ द रोड फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. तर येथे पहा, सन म्हणजे सूर्य, मॉर्निंग डीप म्हणजे आंघोळीला किंवा स्नानाला जात आहे, रिव्हर म्हणजे नदी, ड्रेसअप म्हणजे परिधान करणे, गोल्डन म्हणजे सोनेरी, मस्लिन म्हणजे मलमल, टर्बन म्हणजे फेटा, वेट्स म्हणजे वाट पाहत आहे, स्माईल म्हणजे स्मित हास्य करत आहे, वन साईड ऑफ द रोड म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला, रोड म्हणजे रस्ता. तर द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर म्हणजे सूर्य सकाळी स्नानाला जात आहे आणि त्याने काय परिधान केलेलं आहे? ड्रेसअप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन म्हणजे एक सोनेरी मलमलसारखा फेटा त्याने परिधान केलेला आहे आणि तो मुले शाळेत जात आहे म्हणून रस्त्याच्या एका कडेला उभा राहून वाट पाहतो आहे आणि स्माईल करत आहे. मुले शाळेत जात आहेत म्हणून नदीमध्ये स्नानाला जात असलेला सूर्य, ज्याने की गोल्डन मस्लिन टर्बन म्हणजे सोनेरी मलमलसारखा फेटा परिधान केलेला आहे, तो रस्त्याच्या एका कडेला उभा राहून वाट पाहत आहे आणि स्माईल करत आहे, कारण की मुले शाळेत जात आहेत. थर्ड स्टांजा. थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस ब्रीजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स, फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लीपी रोड्स with their melodies. At the corner of the lane, the people in his lush deep foliage waves his hand, for children are going to school. ग्रीन टॉप ब्रांचेस म्हणजे हिरव्या शेंड्या असलेल्या फांद्या, ब्रिजेस म्हणजे वारा किंवा हवा, सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वादाचे गाणे, ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वाद, फ्रॅग्रंट फ्लॉवर्स म्हणजे सुगंधी फुले, अवेकन म्हणजे जागी करत आहेत, द स्लीपी रोड्स म्हणजे झोपलेल्या रस्त्यांना, विथ देअर मेलडीज, मेलडीज म्हणजे मधुर संगीत किंवा मधुर गीत, कॉर्नर म्हणजे कोपरा, लेन म्हणजे गल्ली, पीपल म्हणजे पिंपळाचं वृक्ष, डीप फॉलिएज म्हणजे झाडांची पाणी, थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस ब्रिजेस सिंग्स देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग म्हणजे हिरव्यागार अशा शेंड्या असलेल्या पानांमधून किंवा फांद्यांमधून वारा वाहतो आहे आणि तो वारा आशीर्वादाचे गाणे म्हणत आहे. फ्रॅग्रंट फ्लॉवर अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलडीज म्हणजे सुगंधी फुले त्यांच्या मधुर गीताने झोपलेल्या रस्त्यांना जागे करत आहे. ॲट दी कॉर्नर ऑफ द लेन द पीपल इन हिज लश डीप फॉलिएज वेव्स हिज हँड, फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. गलीच्या कोपऱ्याला असलेले पिंपळाचे वृक्ष, ज्याचे की पानं खूप असे दाट आहेत, शाळेत जात आहे म्हणून आनंदाने त्यांना हात हलवून म्हणजे बाय बाय करून हात हलवून त्यांना निरोप देत आहे. एंजल्स ऑफ लाईट्स हॅव सेट आउट, एव्हरी रोड इज अ ग्लीम ॲट दिस आवर, एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रोब्स लाईक अ मदर्स हर्ट, टाईम सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ फ्लाईज पिजन इन द स्काय, फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. एंजल्स म्हणजे पर्या किंवा दूत, ग्लीम म्हणजे चमकणे, ॲट दिस आवर म्हणजे यावेळी, एव्हरी पार्टिकल म्हणजे प्रत्येक कण, अर्थ म्हणजे पृथ्वी, थ्रोब्स म्हणजे धडकणे, मदर्स हर्ट म्हणजे आईच्या हृदयाप्रमाणे, टाईम म्हणजे वेळ, सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ म्हणजे
एखाद्या जुन्या छतावर बसलेला वेळ. फ्लाईज पिजन्स म्हणजे कबुतरांना उडवत आहे. तर पहा, एंजल्स ऑफ लाईट्स हॅव सेट आउट एव्हरी रोड इज अ ग्लीम म्हणजे प्रकाशाच्या पऱ्या किंवा प्रकाशाचे दूत प्रत्येक म्हणजे एक एक रस्ता चमकवत आहेत. ॲट दिस अवर म्हणजे यावेळी एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रोब्स लाईक अ मदर्स हर्ट. तर यावेळी पृथ्वीवरील प्रत्येक कण किंवा पृथ्वीचा एक एक भाग हा आईच्या हृदयाप्रमाणे धडकत आहे. टाईम सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ म्हणजे एखाद्या जुन्या छतावर बसलेला जो वेळ आहे. फ्लाईज पिजन इन द स्काय तो कबुतरांना उडवत आहे. फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल कारण की मुले शाळेत जात आहेत. ट्रान्सलेटेड फ्रॉम बच्चे स्कूल जा रहे हैं बाय निदा फाजली. तर निदा फाजली यांनी बच्चे स्कूल जा रहे हैं ही कविता त्यांनी लिहिलेली आहे आणि या कवितेपासून इंग्लिशमध्ये ही कविता ट्रान्सलेट केलेली आहे. मस्लिन अ काइंड ऑफ सॉफ्ट कॉटन फॅब्रिक म्हणजे मलमल. फॉलिएज म्हणजे ग्रीनरी. लिफी कवर म्हणजे दाट अशी झाडी किंवा झाडांची पाने. अ ग्लीम म्हणजे शायनिंग ब्राईटली म्हणजे चमकवत आहेत. तर आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. फर्स्ट, रीड द पोएम अलाउड म्हणजे कविता मोठ्याने म्हणायची आहे. सेकंड, फाइंड ॲट लिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शो द फॉलोइंग. कवितेतील पुढील गोष्टी दर्शवणाऱ्या निदान 2 गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहेत. तर पहिली आहे इट इज अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंगमध्ये काय काय दिसत आहे. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ अँड द सन ड्रेस अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन वेट्स अँड स्माईल. बी, द ॲटमॉस्फिअर इज प्लीजंट म्हणजे उत्तर आहे ब्रीजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलडीज. थर्ड, apart from the children, no other human beings are mentioned in the poem. However, many natural elements are shown to act like person. Write what each of them does. तर कवितेत लहान मुलांव्यतिरिक्त कोणत्याही माणसांचा किंवा कोणत्याही व्यक्तींचा उल्लेख केलेला नाही आहे. असं असलं तरी खूपसे निसर्गातील घटक हे माणसांसारख्याच कृती करताना दाखवलेले आहेत. तर ते काय काय करत आहेत हे आपल्याला आता पुढे लिहायचं आहे. द स्काय आकाश काय करत आहे. द स्काय बाउज हिज हेड इन रिस्पेक्ट. द सन ड्रेस अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. ब्रीजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लीपी रोड्स. द पीपल वेव्स हिज हँड्स. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ throbs like a mother's heart. Why are these written with a capital letter at the beginning? तर ह्या नावांची सुरुवात कॅपिटल अक्षराने का केलेली आहे. तर the names of the natural elements are represented in the poems as humans and the names of humans persons always begin with capital letters. They are considered as proper nouns. तर ते प्रॉपर नाउन आहेत कारण की प्रॉपर नाउनची सुरुवात आपण नेहमी कॅपिटल लेटरनेच करत असतो. व्हॉट डज टाईम डू. व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन. तर टाईम काय करत आहे आणि त्याच्या कृतीतून आपल्याला काय समजते. तर टाईम इज सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ अँड फ्लाइंग पिजन्स इन द स्काय. इट शोज अस दॅट टाईम इज वॉचिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ पीपल विदाउट बिईंग नोटिस्ड अँड इज पासिंग व्हेरी क्विकली. The whole world is happy because children are going to school. Why is it so? Discuss in the classroom. तर मुले शाळेत जात आहेत म्हणून सर्व जग आनंदात आहे. हे असं का असावं असं तुम्हाला वाटतं. तर याची आपल्याला डिस्कशन करायचं आहे. पॅरेंट्स वॉन्ट्स देअर चिल्ड्रेन गो टू स्कूल फॉर देअर एज्युकेशन अँड वॉन्ट देअर प्रोग्रेस. पॅरेंट्स वॉन्ट्स देम टू लिव्ह सक्सेसफुल लाईफ. It is their responsibility and they are happy to see them attending the school. If you were to draw a picture of this scene, describe here. What colors will you use? Mention the objects and the colors using lines from the poem and your imagination. तर येथे वर्णन केलेल्या दृश्याचे
जर चित्र तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कोणते रंग वापराल आणि कवितेतील ओळी व तुमच्या इमॅजिनेशन वापरून तुम्हाला त्यातील वस्तू आणि त्यांचे रंग येथे सांगायचे आहेत. पहा, द सन ड्रेस अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. तर इथे ऑब्जेक्ट काय आहे? सन आणि टर्बन. तर कलर येथे काय काय आहेत? ब्राईट रेड अँड येलो, तसेच गोल्डन अँड सॅफ्रॉन. पुढे द स्काय बाउज हिज हेड इन रिस्पेक्ट. तर येथे ऑब्जेक्ट काय आहे? द स्काय आणि त्याचा कलर काय आहे? ब्ल्यू विथ सम व्हाईट स्ट्रिप्स इन बिटवीन. पुढे थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस ब्रिजेस सिंग्स. येथे ऑब्जेक्ट काय आहे? ब्रांचेस ऑफ ट्री म्हणजे झाडांच्या फांद्या आणि त्यांचा कलर कसा आहे? डार्क ग्रीन. ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स ऑफ युअर फेवरेट सॉन्ग और पोएम फ्रॉम युअर मदर टंग इंटू इंग्लिश. तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातृभाषेतील त्यांना आवडणारी कविता किंवा गाणे निवडायचे आहेत आणि त्यांना कवितेचे किंवा गाण्याचे इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर करायचे आहे. लिस्ट ऑल द वर्ब्स इन द पोएम दॅट हॅव सफिक्स एस. सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी जो प्रत्यय लागलेला असतो त्याला सफिक्स असे म्हणतात. तर सफिक्स लागलेल्या क्रियापदांची आपल्याला इथे यादी करायची आहे. तर पहा, स्प्रेड्स, बाउज, वेट्स, स्माइल्स, वेव्स, थ्रोब्स अँड फ्लाईज. Write in 2 minutes at least 20 words related to the given word. School, road, tree. तर आता पुढे काही शब्द दिलेले आहेत, तर त्या दिलेल्या शब्दांचे संबंधित निदान 20 शब्द 2 मिनिटात आपल्याला लिहायचे आहेत. तर पहा, स्कूलबद्दल आपल्याला काय काय लिहिता येतील? टीचर, स्टुडंट्स, क्लासेस, स्टडी, टीचिंग, लायब्ररी, ग्राउंड, बेंचेस अँड ब्लॅकबोर्ड. तसेच रोडच्या बाबतीत आपल्याला रफ, पॉट होल्स, ब्रॉड, कॉर्नर, शॉप्स, क्लीन, ट्रॅफिक, व्हेकल्स, सिग्नल्स अँड क्राऊड. तसेच पुढे ट्री, बिग लीव्स, फ्रूट्स, रूट्स, ब्रांचेस, बर्ड्स, फ्लॉवर्स, वूड, फर्निचर अँड शेल्टर. TOW 2 minutes of oral work. Tell words beginning with each letter of the following words. For example, time, टी, आईस्क्रीम, माऊस, इंजिन. तर या शब्दामध्ये पहा काय काय अक्षर आलेली आहेत. TIME. तर टी वरून कुठला शब्द आहे? तर टी. आय वरून आईस्क्रीम, एम वरून माऊस, तसेच ई वरून इंजिन. तसेच पुढील शब्दांपासून आपल्याला इतर शब्द शोधायचे आहेत. तर लाईट पहा, LIGHT. या अक्षरांपासून आपल्याला लीफ, इंच, गोट, हॉल, टेबल. तसेच अर्थ, एक्सरसाइज, ॲन्ट, रॅट, टॉवेल, हेन. टर्बन, टॉवर, अम्ब्रेला, रे, बॅट, एअर, नेट. स्लीपी, शॉर्ट, लँड, इलेक्शन, ईस्ट, पॉट, इयर. पिजन्स, पेंट, इंडस्ट्री, गॅलरी, एल्बो, अनियन, नेस्ट अँड स्टार. तर मुलांनो, आपण आज या कवितेचा अभ्यास केलेला आहे आणि ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजली असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर जरूर करा आणि जे कोणी विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.